खडवणे एक सुंदर गाव आणि या गावात एक रामा नावाची छोटीशी मुलगी राहत होती. ती कचरा वेचत असे, पण तिचं लक्ष नेहमी शाळेच्या दिशेने असायचे. का कोणास ठाऊक. या तर मग बघूया.
तुला शिकण्याची इच्छा आहे नाही? हो हो, मी तुला शिकवेन. पण एक काम करायचं, रोज सकाळी ना शाळा भरण्यापूर्वी तू शाळेत यायचं. हो ही पाटी घेऊन ये आणि तिकडे एक काका आहे दुकानात, त्यांच्याकडून खडू घेऊन ये. ठीक आहे? मी तुला शिकवेन. ठीक आहे? खुश? जा आता. काय झालं बाळा? काही नाही काका, मी जाते. अरे थांब, काय पाटी आहे तुझ्या हातात? तर पेन्सिल वगैरे खडू पाहिजे काय? हो ठीक आहे. किती पैसे आहेत तुझ्याकडे? पैसे तर नाहीये. तुला शिक्षणाची आवड असल्यामुळे तुला एक खडू गिफ्ट करत आहे. ओके, हे घे. हे जा मोठी शिक. मोठी झाली काही वर्षानंतर काय होतं बघा. कोण आहे ही? कळलं? काका, ओ काका. कोण तू? मला ओळखलं नाही? तू कोण? नाही ओळखलं. मला तुम्ही तो खडू दिला होता क्षणाच्या वेळी. ती मी रमा. केवढी मोठी झालीस, एवढीशी होती. कमाल आहे. मग ते आता पुजारी सर कुठे असत? पुजारी सर ना सध्या ते रिटायर झालेत. काय ते इकडे घर आहे, ते पण इथे घर आहे. अच्छा, मला भेटतील ना ते? नक्की यावेळी ते बसलेले असेल घरामध्ये. भेट. ओके, ठीक आहे. चला मग. चल.
शिक्षणाने. ये पैस येते. नको नको, ठीक आहे. मग आई कुठे असेल आता? बाहेर गेली ती. रमा, तुझी इच्छाशक्ती, तुझी मेहनत, तुझी जिद्द हे सारे पाहून मला वाटायचं की आयुष्यात नक्की पुढे जाणार. आणि रमा, मी फक्त साथ दिली, तुला शिकवलं. रमा, गुरुचं कार्यच आहे माणसाला योग्य दिशा देणं आणि त्याला मार्गदर्शन करणं. बस मी तेवढंच केलं. अशीच पुढे जात राहा. जनतेची सेवा कर, तुझ्या परिवाराचं आणि देशाचं नाव रोशन कर. बस तुमचा आशीर्वाद आणि सोबत होती ती पार्टी, म्हणून मी आज कलेक्टर झाली, एवढी मोठी पदवी घेऊ शकली. वा, छान बोल. नाव काढलंस तू. चला मग येते मी. ठीक आहे. आशीर्वाद घेते. हा, यशस्वी हो. भेटून आनंद झाला. आशिया खंड आणि या आशिया खंडामधील आपला भारत देश. भारत देश हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या क्रमांकावर येणारा देश आहे, परंतु शिक्षणापासून आज कित्येक लोक वंचित आहेत. मग सांगा, आपले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी जे शिक्षणाचं बी पेरलं ते किती प्रमाणात उगवलं आहे. आपल्या देशात अनेक गरीब दारिद्र्यवान मुलं आहेत ज्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असते, परंतु परिस्थिती नसल्यामुळे ते शिक्षण घेत नाही. अशा सर्व मुलांना आपण त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरित केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. मग बघा, ही मुलं नक्कीच पुढे जातील, आपल्या पायावर उभे राहतील आणि आपल्या देशाचं नाव रोशन करतील. आणि मग आपला भारत देश विकसित आणि साक्षर देश म्हणून ओळखला जाईल. आज असा निवांत पिक्चर बघितला.